आज आपला 8वा पेपर आहे. सोलापूर शहर पोलीस भरती 2021. यातला पहिला प्रश्न आहे. 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले मिळून किती दिवसात करतील? त्यांनी काय दिलंय? 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात करतायत आणि ते विचारतायत 7 पुरुष आणि 12 मुले तेच काम किती दिवसात करतील? तर अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी एक ट्रिक वापरायची. सर्वात आधी या वरच्यांचा गुणाकार करून घ्यायचा. 6 गुणिले 8 गुणिले 24. त्यानंतर भागिले या दोघांचा तिरकस गुणाकार करून बेरीज करायची. म्हणजे 7 ने 8 ला गुणायचं आणि या 12 ने 6 ला गुणायचं. 12 72 होतात. अधिक 7 8 56 होतात. दोघांची जर बेरीज केली 70 आणि 50 120 आणि 2 आणि 6 8 128. इथे 4 ने भाग जातोय. 4 दुने 8, 4 त्रिक 12 आणि 4 दुने 8. पुन्हा 2 ने भाग जाईल. बे एक बे, बे 16 32. 8 ने भाग जातोय. 8 दुनी 16 आणि 8 त्रिक 24. पुन्हा इकडे भाग जाईल 2 ने. बे एक बे आणि बे त्रिक 6. 3 गुणिले 3 उरतायत म्हणजे 9. तर आपला आन्सर असेल ऑप्शन बी, 9 दिवसात काम करतील. पुढचा प्रश्न आहे. 2 स्थानकातील अंतर 540 किमी असून अ स्थानकावरून सकाळी 8:30 वाजता सुटलेल्या गाडीचा वेग ताशी 60 किमी असेल व त्याच वेळी ब स्थानकावरून सुटलेल्या गाडीचा वेग ताशी 75 किमी असेल, तर त्या गाड्या किती वाजता एकमेकींना भेटतील? एकूण अंतर 540 किलोमीटर आहे आणि त्या दोघी गाड्या एकमेकींना भेटतायत. याचा अर्थ दोघी एकमेकींच्या दिशेने धावतायत अशा प्रकारे. म्हणून त्यांच्या स्पीडची बेरीज होईल 60 आणि 75. 60 आणि 70 130 आणि हे 5 135. मग 540 ला 135 ने भागून घेऊ. दोघांची बेरीज 9 होते म्हणजे 9 ने भाग जाईल. 9 सक 54 होतात आणि हा 0 60. 9 1 9. 13 9 गेले 4 उरतील. 45 आहे. 9 5 45. 15 चोक 60 होतात. 4 तास लागतील. जर गाड्या 8:30 वाजता सुटतायत तर 8:30 आणि 4 12:30. ऑप्शन ए आपला आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे. 3 संख्या 3 4 5 या गुणोत्तरात असून त्यांच्या वर्गांची बेरीज 1250 आहे, तर त्या संख्या कोणत्या? 3 4 5 च्या प्रमाणात आहे. 3 त्रिक 9 होतात. 3 चोक 12 आणि 3 5 15. 9 चा वर्ग 81, 12 चा वर्ग 144 आणि 15 चा वर्ग 225. बेरीज 1000 येणार नाही, उत्तर राहू शकणार नाही. इथे जर बघितलं 5 त्रिक 15 होतात. 5 चोक 20 पाहिजे, उत्तर राहू शकणार नाही. 4 त्रिक 12, 4 चोक 16, 4 पंचे 20. 12 चा वर्ग 144, 16 चा वर्ग 256 आणि 20 चा वर्ग 400. बेरीज केली तरी 1000 पर्यंत पोहोचणार नाही. याचा अर्थ ऑप्शन डीच आपला आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे. अक्षयचे 8 वर्षानंतरचे वय त्याच्या 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल, तर त्याचे आजचे वय काय? 8 वर्षापूर्वीचे वय आणि 8 वर्षानंतरचे वय टोटल 16 ॲड होत आहेत. जर 16 ॲड केले तर वय दुप्पट होतंय म्हणजे 32 होतंय. तर मग 8 वर्षापूर्वी त्याचं वय 16 असेल आणि आज त्याचं वय 16 आणि 8 24 वर्ष असेल. ऑप्शन सी आपला आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे. भागाकार करायचा आहे. 39 52 भागिले 52. इथे सगळ्यांचे युनिट डिजिट सारखे, आपल्याला युनिट डिजिट वापरता येणार नाही. आपण डिजिट सम वापरू. 5 आणि 2 7, 9 बाद होईल. 3 आणि 5 8 आणि 2 10. बेरीज 1 येते. इथे 7 येते. आपल्याला खाली 1 पाहिजे. जर मी याला 4 ने गुणलं तर 7 चोक 28 होतात म्हणजे बेरीज 1 येते. मग वरती पण 4 ने गुणावं लागेल. 1 गुणिले 4 4च येईल. डिजिट सम 4 येते. मग आपण चेक करून घेऊ ऑप्शनमध्ये. 6 आणि 6 12. 3 बेरीज येते. 7 आणि 6 13. बेरीज 4 येते. हे आन्सर राहू शकतं. इतरही चेक करून घेऊ. 8 आणि 6 14. बेरीज 5 येते. हे राहणार नाही. 5 6 11. बेरीज 2 येते. हे पण राहू शकणार नाही. म्हणजे ऑप्शन बीच आपला आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे.
एक वस्तू 1470 रुपयास विकल्याने खरेदी किमतीच्या एकाच 6 पट नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? एकाच 6 पट नफा होतोय, याचा अर्थ 6 पैकी 7. 7 ची किंमत प्रश्नात 1470 रुपये दिली आहे. आपल्याला खरेदी किंमत विचारली आहे, जी की 6 असेल. इथे 7ने भाग जातोय. 7 एक 7, 7 दुनी 14, पुन्हा 7 एक 7 आणि हा 0. एकाची किंमत 210 आहे, तर 6 ची काय असेल? 6 ने जर 10 ला गुणले 60 यायला पाहिजे, जे की ऑप्शन सी मध्ये दिसतंय. हेच आपलं आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, जसाजशी 10 दराने 15,000 रुपये मुद्दलचे 3 वर्षात होणारे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यात फरक किती? जर 15,000 रुपये तर 10 दराने 3 वर्षात सरळ व्याजप्रमाणे 1500 रुपये मिळतील. पहिल्या वर्षी 1500, दुसऱ्या वर्षी 1500, तिसऱ्या वर्षी पण 1500. जर चक्रवाढ व्याज असेल तर पहिल्या वर्षी 1500 रुपये मिळतील, त्यानंतर दुसऱ्या वर्षी 1500 रुपये नॉर्मल व्याज आणि या 1500 वर 150 रुपये चक्रवाढ व्याज. तिसऱ्या वर्षी 1500 रुपये नॉर्मल व्याज, या 1500 वर 150 रुपये व्याज, या 1500 वर पुन्हा 150 रुपये व्याज आणि ह्या 150 रुपयावर 15 रुपये व्याज. 1500 कॉमन आहे, आपल्याला फक्त हे वरचं व्याज बघायचं आहे. हे 150, हे 150 आणि हे 150, एकूण 450 आणि हे 15 म्हणजे 465. ऑप्शन डी आपला आन्सर असेल. दोघांमधला फरक 465 असेल. पुढचा प्रश्न आहे, 5 क्रमवार संख्यांची सरासरी 48 आहे, तर पहिल्या व शेवटच्या संख्येचा गुणाकार किती? क्रमवार संख्यांची सरासरी नेहमी मधली संख्या असते. एकूण 5 संख्या असतील तर तिसरी संख्या असेल 48, पहिली असेल 46 आणि पाचवी असेल 50. आपल्याला पहिल्या व शेवटच्याचा गुणाकार विचारला आहे, तर 46 गुणिले 50. तर इथे गुणाकार कसा करायचा? आपण पहिले 100 ने गुणून घेऊ, म्हणजे 46 वर 2 झिरो ॲड होतील आणि त्याचा हाफ करू. 46 चा हाफ होईल 23 आणि 2 झिरो. ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे, 180 मीटर लांबीची आगगाडी 144 किमी प्रति तास या वेगाने गेल्यास तिच्या मार्गातील लांब ती किती वेळात ओलांडेल? जितका वेळ तिला 180 मीटर धावण्यासाठी लागतो, तितकाच वेळ तिला खांब ओलांडण्यासाठी लागेल. तिचा वेग 144 दिलाय, याचा अर्थ ती 60 मिनिटांमध्ये 144 किलोमीटर धावते. मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 3 झिरो ॲड होतील. 1 0 कट झाला, 6 ने भाग जातोय. 6 एक 6, साइन दुनी 12, 2 उरत आहेत, 6 चोक 24 आणि हे 2 झिरो. एका मिनिटात किंवा 60 सेकंदामध्ये ती गाडी 2400 मीटर धावते. हा 0 कट होईल. 6 एक 6, 6 चोक 24 आणि 0. एका सेकंदामध्ये 40 मीटर धावते. मग 180 मीटर धावायला किती वेळ लागेल? 180 भागिले 40, 0 कट झाला, 4 चोक 16, 2 उरतील, भाग जाणार नाही म्हणून पॉईंट घेतला. 4 25, 4.5. ऑप्शन बी आपला आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, एका 225 मीटर लांब रांगेमध्ये 26 झाडे समान अंतरावर लावलेली आहेत. पहिले आणि शेवटचे झाड त्या रांगेच्या दोन्ही टोकांना असेल तर त्या रांगेत सलग असलेल्या 2 झाडातील अंतर किती? एकूण अंतर 225 मीटर दिलंय आणि एकूण 26 झाडे आहेत. पहिलं झाड तर सुरुवातीला असेल तर उरतात फक्त 25 झाडे, जे की आपल्याला या 225 मध्ये लावायची आहेत. इथे जर भागाकार केला तर आपल्याला आन्सर मिळू शकतं. इथे 25 आहे म्हणजे पूर्णपणे भाग जायला पाहिजे. इथे पॉईंटमध्ये दिसतंय, इथे पॉईंटमध्ये दिसतंय, इथेही पॉईंट दिसतोय. याचा अर्थ ऑप्शन बीच आपला आन्सर असेल. 2 झाडातील अंतर 9 मीटर असेल. पुढचा प्रश्न आहे, एक पाण्याची टाकी एका नळाने 6 तासात भरते व दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळेत चालू केले तर भरलेली टाकी किती वेळात रिकामी होईल? 6 तासात भरते आणि 4 तासात रिकामी होते. दोघांचा लसावी 12 येईल. साइन दुनी 12 आणि 4 त्रिक 12. ही एका तासात 2 भाग भरेल आणि एका तासात 3 भाग रिकामी करेल. याचा अर्थ एका तासात 1 भाग रिकामा होतोय. मग 12 भाग रिकामा करण्यासाठी 12 तास लागतील. ऑप्शन ए आपला आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, एक मोटरसायकलच्या टाकीतील पेट्रोल 10 दिवस पुरते, तर दररोज 25% जास्त पेट्रोल वापरले तर ते किती दिवस पुरेल?
समजा दररोज 1 युनिट पेट्रोल वापरलं तर ते 10 दिवस पुरेल. त्यांनी 25% वापर वाढवला, याचा अर्थ 1.25 युनिट पेट्रोल लागेल. मग 10 युनिट पेट्रोल किती दिवस पुरेल? 1.25 ने 10 ला भागून घेऊ. 2 अंकानंतर पॉईंट आहे म्हणून इथे 2 झिरो घेतले, पॉईंट निघून जाईल. 25 ने भाग जातोय, 25 पाचा 125 आणि 25 चोक 100. 5 ने भाग जातोय, 5 एक 5, 5 8 40. 8 दिवस. ऑप्शन बी आपला आन्सर असेल. 8 दिवस पेट्रोल पुरेल. पुढचा प्रश्न आहे, 51 ते 100 पर्यंत येणाऱ्या संख्यांची बेरीज करायची आहे. ज्यावेळेस आपल्याला क्रमागत संख्यांची बेरीज करायची असते त्यावेळेस एक सूत्र वापरायचं. सर्वात आधी पहिली संख्या घ्यायची जी की 51 आहे, अधिक शेवटची संख्या जी की 100 आहे, भागिले 2 आणि गुणिले एकूण संख्या. 51 ते 100 म्हणजे टोटल 50 संख्या येतील. 2 ने भाग जातोय, इथे 25 येईल. 51 100 151 गुणिले 25. आता इथे मी 25 ने गुणण्याऐवजी 100 ने गुणेन आणि 4 ने भागून घेईल. याच्याने आपल्याला कॅल्क्युलेशन सोपी जाईल. 25 चोक 100 होतात म्हणून आपण 4 ने भागतोय. मग 101 ला जर 100 ने गुणलं तर 2 झिरो वाढतील. 4 एक 4, 4 त्रिक 12, 15 12 गेले 3 उरतील. 31 आहे, 4 7 28, 31 मधनं 28 गेले, पुन्हा 3 उरतील. पुन्हा 4 7 28, 30 मधनं 28 गेले 2 उरतील. 20 उरतायत, 4 पंचे 20, 0. 37 75. ऑप्शन ए आपला आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, 0.0009 या संख्येचे वर्गमूळ खालीलपैकी कोणती संख्या असेल? तर इथे 9 आहे म्हणून 3 आणि पॉईंट नंतर 4 अंक आहे म्हणून पॉईंट नंतर 2 अंक. 0.03. ऑप्शन बी आपला आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, 1 2 व 3 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज किती? आपण संख्या लिहून बघू. 1 पासून सुरू होणाऱ्या 1 2 3, 1 3 2, 2 पासून सुरू होणाऱ्या 2 1 3 आणि 2 3 1, 3 पासून सुरू होणाऱ्या 3 1 2 आणि 3 2 1 यांची बेरीज करू. 1 2 3, 3 1 4, 4 3 7, 7 3 10 आणि 2 12. 1 हच्चाला 3, 3 3 6, 1 7, 7 3 10 11 आणि 13. 1 हच्चाला 4, 4 3 7 आणि 2 9, 11 12 आणि 13. 1332. ऑप्शन सी आपला आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, 2 लगतच्या विषम संख्यांचा गुणाकार 323 आहे. जर त्या दोन्ही संख्यांची दुप्पट केली तर त्यांची बेरीज किती होईल? दोघांचा गुणाकार 323 आहे आणि 20 चा वर्ग 400 येतो. याचा अर्थ त्या संख्या 20 पेक्षा लहान असतील. त्यानंतर 15 चा वर्ग 225 येतो. याचा अर्थ त्या संख्या 15 पेक्षा मोठ्या असतील. जर ती 15 असती तर इथे 3 ऐवजी 0 किंवा 5 आला असता. तर 15 तर राहू शकत नाही. त्यानंतर उरतात 17 आणि 19. या दोनच विषम संख्या उरतायत. मग ह्याच त्या विषम संख्या असतील. त्यांनी आपल्याला दुप्पट करून त्यांची बेरीज विचारली आहे. 17चा दुप्पट होईल 34 आणि 19चा होईल 38. 30 30 60 आणि 4 8 12, 72. ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, एका संख्येला 6 ने भाग दिल्यास बाकी 3 उरते, 9 ने भाग दिल्यास बाकी 6 उरते, तर ती संख्या कोणती? आपण 9 ने चेक करू. याला जर 9 ने भाग दिलं तर 72 येतात. आन्सर राहू शकत नाही. याला जर 9 ने भाग दिला बाकी 6 उरते. 3 ने जर भाग दिला तर 66 येईल, बाकी 3 उरेल, म्हणजे हेच आपला आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, एक भोवरा एका सेकंदात स्वतःभोवती 6 फेऱ्या मारतो, तर तो भोवरा 1 मिनिट 15 सेकंदात स्वतःभोवती किती फेऱ्या मारील? 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद आणि हे 15 सेकंद, टोटल होतील 75 सेकंद. तो एका सेकंदात 6 फेऱ्या मारतोय. मग याला आपण 6 ने गुणून घेऊ. 7 सकम 42 म्हणजे 420, 6 पंचे 30, 20 आणि 30 50 आणि हे 4 450. ऑप्शन डी, तो भोवरा एकूण 450 फेऱ्या मारील. पुढचा प्रश्न आहे, एका आयताकृती जागेची लांबी 0.05 किमी तर रुंदी 0.008 किमी आहे,
तर त्या जागेचे क्षेत्रफळ किती? क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी, 5 गुणिले 8 40 होतात. इथे 2 अंकानंतर पॉईंट आहे, इथे 3 अंकानंतर पॉईंट आहे, म्हणजे आपल्याला 5 अंकानंतर पॉईंट द्यावा लागेल. 1 2 संख्या नाही आहे म्हणून 0 घेतला, 3 4 आणि 5 0.00040. हा शेवटचा 0 दिला किंवा नाही दिला तरी चालतो. ऑप्शन बी मध्ये दिसतंय, हेच आपलं आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, 15 मीटर, 20 मीटर, 25 मीटर मापाच्या खोलीत मोठ्यात मोठी बाजू असणारे किती घनाकृती ठोकळे तंतोतंत बसतील? त्यांची मापं दिली आहे, 15, 20 आणि 25. ठोकळे जर तंतोतंत बसवायचे म्हणजे या तिघांचा मसावी घ्यावा लागेल. यांचा मसावी येईल 5. 5ने जर 15ला भागितले तर 3, 20ला जर भागितले तर 4 आणि 25ला जर भागितले तर 5. 5 गुणिले 4 20, 20 त्रिक 60. तर एकूण 60 ठोकळे त्यात बसतील. ऑप्शन ए आपला आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, एका परीक्षेमध्ये शिक्षकांनी मुलांना एका संख्येची 314 पट संख्या काढण्यास सांगितले. एका मुलाने नजरचुकीने 314 ऐवजी 304 पट संख्या काढली. तिची उत्तराची संख्या बरोबर उत्तरापेक्षा 150ने जास्त होती. तर मूळ संख्या कोणती? त्याला 314 काढायची होती, पण त्याने 304 काढली, तर उत्तर 150ने जास्त आलंय. याचा अर्थ दोघांमधला फरक 150 असेल. आपण मूळ संख्या x मानू. x ची 304 पट वजा x ची 314 पट बरोबर 150 यायला पाहिजे. या दोघांचा वजाबाकी करू. यांचा लसावी घ्यावा लागेल. यांचा लसावी 28, 4 7 28 होतात, म्हणजे वर पण 7ने गुणू. 3 7 21 वजा 14 2 28 होतात, म्हणजे वर पण 2ने गुणू. 3 2 6 बरोबर 150. 21 मधनं 6 गेले 15 येतील. 15/28. इकडे गुणाकार होतोय, मग इकडे जाताना भागाकार होईल. 150 15 खाली येईल आणि 28 वर जाईल. 28/15. 15 1 15, इकडे पण 15 1 15 आणि हा 0. 28 गुणिले 10 म्हणजे 280. मूळ संख्या असेल ऑप्शन डी 280. तर अशा प्रकारे आपण आजच्या पेपरचे सर्व प्रश्न सॉल्व्ह केले आहेत. आय होप तुम्हाला समजले असतील.